नमस्कार विद्यार्थी मित्रो. आता रिसेंटली मनपाचे इलेक्शन झाले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 29 महानगरपालिकेचे निवडणुका झालेल्या तुम्ही बघितलं. मग मुंबईत विशेषतः सगळ्यांचंच लक्ष असतं. भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळं म्हणा किंवा मुंबईचं जे एकूण महत्त्व आहे महाराष्ट्राच्या संदर्भात पण, त्यामुळं तुम्ही असं लक्षात घेतलं असेल की 29मधलं जे काही कव्हरेज होतं मीडियाचं, त्यातलं जवळजवळ मोर दॅन 30% कव्हरेज हे एकट्या मुंबईसाठी असलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. जो काही मराठी मीडिया असेल, प्रिंट असेल किंवा टी व्ही मीडिया असेल. आणि त्यात आत्ता परत जो मुद्दा गाजला की मराठी आणि बिगर मराठी, आणि त्याच्या अनुषंगानं जे काही ध्रुवीकरण करायचं, काही यशस्वी झालं का, यशस्वी झालं का, तर ते राजकारणाचा भाग. पण मराठीचा शिक्षक म्हणून किंवा मराठीचा विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी कन्सर्न असणार आहे, आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा, काळजीचा मुद्दा जो आहे तो मराठीचा असणार आहे, मराठी भाषेचा असणार आहे. आणि ज्याला इंग्लिशमध्ये इट्स हाय टाईम असं म्हटलं जातं की आत्ता ती वेळ आलेली आहे की त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर म्हणजे सिव्हिल सोसायटीने विचार करायची. जनरली हा विचार राजकारण्यांनी सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे, पण तेवढ्या दूरदृष्टीचं काही एकूणच सगळा आपला अंधार दिसतोय त्या बाबतीत, की म्हणजे त्यात कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायची गरज नाही आहे. एकूणच सगळीकडे दिसतंय, तुम्हाला माहिती आहे काय चाललं आहे, कशा प्रकारचं राजकारण चाललं आहे किंवा कुठल्या थराला जाऊन ते चाललेलं आहे वगैरे. तर त्याबद्दल मी बोलून काही वेळ घालवत नाही आपला. फक्त मी एक आता सेन्सस आज न्यूज बघितली तुम्ही, तर सेन्ससची तयारी सुरू झाली ऑलरेडी ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवरून. पुढच्या वर्षी जनगणना होणार आहे. आणि मी त्या अनुषंगानं बघत होतो की आता मराठीचं ते झालं समजा की बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की फक्त मराठी माणसाचा विचार करून मुंबईचं राजकारण होणार नाही, हे एस्टॅब्लिश झालं समजा. बघितलं तुम्ही निवडणुकांमध्ये मराठी माणसाला वगळून होणार नाही, ठीक आहे, पण फक्त मराठी माणसाचा विचार करून होणार नाही हे तर एस्टॅब्लिश झालं. पण भीती मला आता वेगळी अशी आहे की मी पुण्यात राहतो, त्यामुळं ही गोष्ट पुण्यात होणार आहे का. पुणे म्हणजे मुंबई ऑलरेडी जात्यात होती किंवा जात्यातून बाहेर पडली समजा, पुणे सुपात आहे का सध्या, असा त्याचा अर्थ थोडक्यात आहे. कारण 2011चा जर सेन्सस तुम्ही बघितला तर 30%च्या आसपासची जी लोकसंख्या आहे पुणे शहराची, तर त्यातली 30% लोकसंख्येची जी पहिली भाषा आहे, मातृभाषा आहे, ती बिगर मराठी आहे. त्यामध्ये हिंदी साधारणतः 10%पेक्षा जास्त आहे, उरलेल्या 30% जी आहे ती. आणि उरलेल्या 20%मध्ये मग तमिळ आहे, तेलुगू आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, इतर वेगवेगळ्या ज्या आहेत त्या. आणि माझा असा अंदाज आहे एकूण सेन्ससचं जर तुम्ही बघितलं की ते कसं बदलतं किंवा डेमोग्राफी कशी चेंज होते, ह्याचा तुमचा अभ्यास असेल किंवा एक पर्सनल सॅम्पल सर्वे असतील किंवा तुमचं ऑब्झर्वेशन तशा प्रकारचं असेल किंवा तो विषय धरून तुमच्यापैकी कोणी वाचत असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर माझा असा अंदाज आहे की 2027 साली जर पुण्याची जनगणना झाली तर 36 ते 37%, 36 ते 37% पुण्याची जी लोकसंख्या आहे पुणे शहराची, ती बिगर मराठी असेल. म्हणजे साधारणतः म्हणजे गणित जर बघायचं झालं, आपल्याकडे ज्या प्रकारची निवडणुकाची पद्धती आहे, ज्याला फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम असं म्हटलं जातं, तर 30% मतं तुम्हाला पुरेसे असतात निवडून येण्यासाठी. 30 ते 31% हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण बरोबर आहे, राज्य पातळीवर पण बरोबर आहे, आणि मनपासारख्या निवडणुकांमध्ये पण तो अतिशय रास्त असा मुद्दा आहे की जेवढी तुमची मतदाता संख्या आहे त्याच्या 30 ते 31% मतं मिळाली तर तुम्हाला 50%पेक्षा जास्त जागा मिळतात, जे की तुमचा मॅजिक फिगर जो आपण म्हणतो. तर समजा ऑन अँड ॲव्हरेज 60% मतदान होतं असं गृहीत धरून जर म्हटलं तर 60%च्या 30% जर म्हणता येईल, तर ही धोक्याची घंटा आहे एकूण पुणे शहरासाठी पण. कारण एक आहे की तुमचं राजकारण बदललं की तुमच्या सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी ते जर ठरवता आलं नाही तर मग काय होतं, तर हे त्याचं मुंबई उदाहरण आहे की मराठी सिनेमाला थिएटर न मिळणं, नाटकाचे शो त्या ठिकाणी नसणं, मराठी भाषेच्या शाळा नसणं, मराठीची पुस्तकांची दुकानं नसणं, म्हणजे एकूणच मराठीला कुठल्याही प्रकारची फिजिकली जागा नसणं असा त्याचा अर्थ तुम्हाला. ठीक आहे, मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, ब्रिटिशांनी वसवली, पहिली प्लॅन सिटी आहे वगैरे वगैरे, ते सगळं बरोबर आहे. परंतु मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईचं जे काही कच्चा माल लागतो मुंबईला, तो महाराष्ट्रातून जातो. मुंबई जे काही वापरते, म्हणजे ज्याला काय म्हणता येईल की लेबर वापरते, ते सगळं मराठी माणसाचं असणारं लेबर आहे. आणि त्यावरती एक शहर उभं आहे, अगदी गिरण्यांपासून असेल जेव्हा जे काही तुमचं सुरुवातीपासून कापड गिरण्यापासून जे असतील तर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या दुष्काळी भागातली लोक हे त्या ठिकाणी गिरणी कामगार म्हणून, अगदी कोकणापासून विदर्भातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो काही दुष्काळी भाग आहे तिथले असतील,
तर त्या लोकांनी ते शहर बनलेलं आहे. आणि आता त्याचा टक्का तुम्हाला माहीत आहे की तो म्हणजे मुंबईबद्दल चर्चा करावी का, हा पण हे आहे की आता ती बस सुटून गेली आपली, की ते ट्रेननं ते स्टेशन सोडलेलं आहे मराठीच्या. मग आता पुण्याबाबत ते होऊ शकतं का, हा आपला काळजीचा विषय असला पाहिजे. कारण मी परत सांगतो की माझा असा अंदाज आहे की 2027 साली जर जनगणना झाली तर पुणे शहराच्या लोकसंख्येपैकी 36% जास्त लोकसंख्या ही बिगर मराठी भाषिकांची असेल. अर्थात ते दरवेळीस म्हणजे त्याच्याकडं धोका म्हणून बघताय का वगैरे, ते काही ते आपल्या शहरात ॲड करतात काही व्हॅल्यू वगैरे, मला त्याचं अर्थशास्त्र माहिती आहे. परंतु ते महाराष्ट्राचं किंवा मराठीच्या हिताचं आहे का, हा माझ्यासाठी काळजीचा मुद्दा आहे. की जर ते 30%च्या 40%च्या पुढं गेलं तर, कारण आता मैथिली ठाकूरचे कार्यक्रम पुणे शहरात सुरू झालेले आहेत इलेक्शनसाठी, ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. की म्हणजे हे इथल्या राजकारण्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे की आपण कुठल्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. की आपल्या इथले मराठी कलाकार ओरडतात की तुमची स्वच्छतागृह चांगली नाहीत जिथं नाट्यगृह आहेत तिथं, आणि त्याच राजकारण्यांकडे ते तक्रारी वारंवार जातात. आणि ज्या प्रकारचं तुमचं प्रायोरिटीज आहेत मतासाठीच्या असणाऱ्या ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर एकट्यानं माझ्याकडून काय होईल का मुद्दा नाही आहे, पण हे एक धोक्याची घंटा आहे की ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मराठी माणूस म्हणून, मराठी भाषिक म्हणून, मराठी भाषेतल्या शाळांसाठी म्हणून. बरोबर आहे, इंग्रजी शिकतात, सगळ्यांची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकतात वगैरे, ती जगाची भाषा आहे, ज्ञानभाषा वगैरे, ठीक आहे. परंतु मराठीचा जो आपल्यासाठी असणारा काळजीचा मुद्दा जो आहे तो ते की जर मुंबईसारखी पुण्याची अवस्था होऊ द्यायची नसेल तर काय करता येईल, किंवा मराठी आपली त्यातनं वाचवायची असेल तर काय करता येईल. मग पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, साहित्य वगैरे बरंचसं त्या ठिकाणी किंवा कला इतर ह्याने चाललेलं असतं. पण एक खात्री आहे की हळूहळू ती स्पेस कमी होत जाईल जर हे 30% 40% असं पुढं होत गेलं तर. की तुमचे मराठी कॉमेडियनचे शो असतील आणि हिंदी कॉमेडियनचे शो असतील, मराठी सिनेमांचे शोज असतील, हिंदी सिनेमांचे शोज असतील, ते त्याचं आर्थिक गणित आहे, हे बरोबर आहे. स्वतःचं आर्थिक गणित कसं वाजवून वापरायचं ह्याचं मराठी कलाकारांना पण हे शोधावं लागेल ह्याच्या माध्यमातून. नाहीतर मग गोष्टी अवघड होणार आहेत. आपण बोलत राहू जे महत्त्वाचे काळजीचे वाटणारे विषय आहेत त्याबद्दल. धन्यवाद.